महाराष्ट्र ही साधू संतांची पुण्यभूमी तसेच छत्रपती शिवरायांचं जन्मस्थान किल्ले शिवनेरी आणि अनेक संतांच्या कार्याचा आणि वीरांच्या शौर्याचा वसा जपणारा जुन्नर तालुका. आळेफाटा राष्ट्रीय महामार्गाचा छेद चौक आणि त्यापासूनच श्री क्षेत्र आळे रेडा समाधी स्थळ अवघ्या 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावर. गावाच्या अलीकडेच कल्याणनगर महामार्गालगत मोठी वेल आणि त्यावर रेडा समाधी स्थळाकडे जाणाऱ्या भाविकांच्या स्वागताची कमान आपलं लक्ष वेधून घेते. संतवाडी कोळवाडीच्या कुशीतील पुण्यपावन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी वेद वदवलेल्या रेड्याचे समाधीस्थान वारकरी संप्रदायाचा वारसा जपत आहे. संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या अभंगांमध्ये काही वर्णन आपल्याला पाहायला मिळते. येऊन या उतरले आळेंची या बनी, पशुतये स्थानी शांत झाला. आळंदीच्या तथाकथित धर्म मार्तंडांनी श्री ज्ञानेश्वर महाराज व त्यांच्या भावंडांना धर्मात परत घेण्यासाठी प्रमाण म्हणून पैठण येथील धर्मसभेत शुद्धीपत्र मागितलेवरून ही भावंडे पैठण येथील धर्मसभेमध्ये गेले असता त्यांना अनेक सत्व परीक्षांना तोंड द्यावे लागले. त्याच प्रसंगी वाकोबा नावाचा कोळी आपल्या ज्ञानोबा नावाच्या रेड्यात घेऊन जात असताना धर्मसभेतील एका धर्मपंडिताने ज्ञानेश्वर महाराजांना त्या रेड्याचा आणि तुझा आत्मा एकच आहे का हे सिद्ध करून दाखव असं सांगितल्यावरून ज्ञानदेवांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवून वेद उच्चारण्याची आज्ञा केली. लगेचच रेड्याच्या मुखातून ऋग्वेदाच्या पुढील श्रुती बाहेर पडली. ओम अग्निमुळे पुरोहित यज्ञसम देव मृत्विजम घेतार रत्न धातम. म्हणून निळोबराय म्हणतात, पशुमुखे वेदाच्या श्रुती पडवा कीर्ती तुमची. तेव्हापासून सदरचा रेडा ज्ञानेश्वर महाराजांचा प्रथम शिष्य झाला. या चमत्काराने प्रभावित होऊन धर्मसभेने ज्ञानदेवांना शुद्धीपत्र बहाल केले. शुद्धीपत्र घेऊन ज्ञानदेव व सर्व भावंडे पैठणवरून आळंदीकडे निघाले असता रेडेश्वर महाराज व वाकोबा कोळी सुद्धा त्यांच्या बरोबर होते. पुढे नेवासा या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीचे लेखन केल्यानंतर श्री ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपानदेव व मुक्ताई, रेडेश्वर महाराज व वाकोबा कोळी हे सर्व बरोबरच्या संतांसमवेत आळेगावच्या उत्तरेस असलेल्या अकलापूर या गावी आले. तेथून संतवाडी येथील चौऱ्याच्या डोंगरावरती विसावा घेत असताना समोरच्या दिसणाऱ्या भूमीचे निरीक्षण करीत असताना श्री ज्ञानेश्वर महाराजांनी वर्तुळाकार अशी निसर्ग संपन्न भूमी पाहून या भूमीचे आळे असे नामकरण केले. यावेळी त्यांच्यासोबत वेद बोललेला रेडा आणि वाकोबा कोळी हे दोघेही होते. यावेळेस आपले विहित जीवित कार्य संपले म्हणून रेडेश्वरानं मला याच ठिकाणी समाधी द्यावी असं विनवलं. त्यावेळी संत ज्ञानेश्वर महाराजांनी शके 1212 इसवी सन 1290 या दिवशी म्हणजेच माघ वैद्य त्रयोदशी महाशिवरात्री या दिवशी स्वहस्ते त्याला समाधी दिली आणि एका दगडी शिळेत रेडेश्वराच्या मुखप्रतिमेची स्थापनाही केली. या समाधीला श्री ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताई या 4 भावंडांचे हात लागलेली महाराष्ट्रातली एकमेव समाधी आहे. ही समाधी अत्यंत प्राचीन असून वारकरी संप्रदायामध्ये तीर्थक्षेत्राला अत्यंत महत्त्व असून आळंदी, पंढरपूरच्या खालोखाल वारकरी संप्रदायात या तीर्थक्षेत्राची गणना केली जाते. ज्या वारकऱ्यांची पंढरपूर आळंदीची वारी चुकते ते वारकरी आळ्याची वारी करून पंढरपूर आळंदीच्या वारीचे पुण्य पदरात घेतात. या मंदिराच्या बांधकामाला सुरुवात शके 1784 साली झाली, तर या मंदिराचं बांधकाम शके 1785 साली पूर्णत्वास केलं. मंदिराचं बांधकाम कैलासवासी आनंदराव भिकाजी शेटे यांनी सुरू करून त्यांचे सुपुत्र कैलासवासी रघुपंतराव शेटे यांनी पूर्ण केलं. या घराण्यातील श्री भालचंद्र रघुपंतराव शेटे यांनी शके 1876 साली फाल्गुन शुद्ध पंचमी दिनांक 27 फेब्रुवारी 1955 रविवार रोजी श्री ज्ञानेश्वर महाराजांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. या मूर्तीची आळेगावात ग्रामप्रदक्षिणा होऊन वैभवशाली अशी मिरवणूक काढून ढोल, सनई, लेझिम यांच्या गजरात मंदिरापर्यंत आणण्यात आली. या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना भालचंद्र रघुपंतराव शेटे यांच्या शुभहस्ते करण्यात आली. रेड्याच्या समाधीस्थळी आजपर्यंत अखंड जळणारा नंदादीप, अखंड विनापूजन, अभिषेक, आरती, हरिपाठ, यज्ञयाग, अन्नछत्र
भजन, जागर, कीर्तन, भारुड इत्यादी धार्मिक कार्यक्रम होतात. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील भाविक शुद्ध व वद्य एकादशीला दर्शनासाठी येत असतात. प्रत्येक एकादशीला व द्वादशीला गावागावचे भाविक या ठिकाणी अन्नदानाचे कार्यक्रम करीत असतात. चैत्रवद्य एकादशीला देवाची 3 दिवसांची यात्रा भरते. दुसऱ्या दिवशी सगळ्या वारकऱ्यांना द्वादशीचे अन्नदान हे संतवाडी, कोळवाडी आणि डावखरवाडी यांच्याकडून करण्यात येतं. त्यानंतर दुपारी महाराष्ट्रातील नामवंत पैलवानांचा आखाडा गाजतो आणि शेवटच्या दिवशी दहीहंडी फोडून यात्रेची सांगता होते. या समाधीस्थळी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन त्याचप्रमाणे वारकऱ्यांच्या सोयीसुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून देवस्थान ट्रस्टने केलेल्या प्रयत्नांना पाहून महाराष्ट्र शासनानं देवस्थानला तीर्थक्षेत्राचा व दर्जाही दिलाय. यंदा या रेडेश्वर महाराजांचा 724वा संजीवन समाधी सोहळा व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मूर्तीचा 64वा प्रतिष्ठापना सोहळा संपन्न होत आहे. या निमित्तानं ब्रह्मलीन गुरुवर्य हरिभक्त परायण कोंडाजी बाबा डेरे यांच्या कृपा आशीर्वादाने सुरू झालेला अखंड हरिनाम सोहळा व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा शनिवार दिनांक 2 मार्च 2019 ते सोमवार दिनांक 11 मार्च 2019 या काळात आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाची पुढील रूपरेषा. अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. शनिवार दिनांक 2 मार्च हरिभक्त परायण शिवनेर भूषण राजाराम महाराज जाधव. रविवार 3 मार्च हरिभक्त परायण सुदाम महाराज बनकर. सोमवार 4 मार्च महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी 8 ते 9:30 वाजता संतवाडी ते समाधी मंदिर भव्य दिंडी सोहळा. सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत हरिभक्त परायण माऊली महाराज कदम आळंदी देवाची यांचे हरिकीर्तन. तदनंतर वेद बोलविल्या रेडेश्वर महाराज समाधीवर पुष्पवृष्टी होईल व त्यानंतर फराळाचा कार्यक्रम संपन्न होईल. सायंकाळी 7 ते 9 हरिभक्त परायण जयंत महाराज गोसावी त्र्यंबकेश्वर यांचे हरिकीर्तन संपन्न होईल. मंगळवार 5 मार्च हरिभक्त परायण मोठे माऊली महाराज कदम. बुधवार 6 मार्च हरिभक्त परायण बाबासाहेब महाराज इंगळे. गुरुवार 7 मार्च हरिभक्त परायण अशोक महाराज जाधव. शुक्रवार 8 मार्च हरिभक्त परायण संजय महाराज नाना धोंडगे. शनिवार 9 मार्च हरिभक्त परायण महादेव महाराज राऊत. रविवार 10 मार्च हरिभक्त परायण डॉक्टर विकासानंद महाराज मिसाळ यांच्या 7 ते 9 हरिकीर्तनरूपी सेवा संपन्न होतील. सोमवार 11 मार्च रोजी गुरुवर्य हरिभक्त परायण पांडुरंग महाराज घुले अध्यक्ष गाथा मंदिर देहू यांचे सकाळी 9 ते 11 या कालावधीत काल्याचे कीर्तन संपन्न होईल आणि तदनंतर महाप्रसाद संपन्न होईल. स्थळ रेडा समाधी मंदिर श्री क्षेत्र आळे संतवाडी कोळवाडी. सर्वांनी उपस्थित राहून हरिकीर्तनाच्या सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती. धन्यवाद.